हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आज आपण पाहणार आहोत ऑपरेटर्स प्रेसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी इन पायथॉन. सो प्रेसिडन्स आणि असोसिएटिव्हिटी आपण कधी यूज करतो, प्रेसिडन्स काय आहे, असोसिएटिव्हिटी कशी वर्क करते, सो आपण हे आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिले आपण प्रेसिडन्स पाहून घेऊया. सो इथे काय ऑपरेटर्स आहेत, जसं की पॅरेंथिसिस झालं, एक्सपेरिमेंट झालं, युनरी प्लस झालं, मायनस, बिटवाईज, नॉट, हे सगळे ऑपरेटर्स झाले. सो ह्याचं प्रेसिडन्स कसं असणार? सो पॅरेंथिसिसचं सगळ्यात जास्त हायर प्रेसिडन्स असणार, देन नंतरनं एक्सपोनंट येणार, नंतरनं युनरी प्लस, मायनस, बिटवाईज नॉट येणार, नंतरनं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, फ्लोर डिव्हिजन, मॉड्युलस, हे सगळे येणार. सो हे जे प्रेसिडन्स आहे ते प्रेसिडन्स स्टार्ट होतं आहे, ह्याचा फ्लो जातो आहे हायर टू लोअर. ठीक आहे, ह्याचा प्रेसिडन्स कसा जातो, हायर टू लोअर. फर्स्ट ह्याच्यावर आहे पॅरेंथिसिस, एक्सपोनंट, असं असं करत करत हे असाइनमेंट ऑपरेटरपर्यंत येतं. ठीक आहे, मग ह्याचा फ्लो कसा झाला, हायर टू लोअर झाला. ठीक आहे. सो प्रेसिडन्स म्हणजे काय, प्रेसिडन्स आपण कधी यूज करत असतो? सो प्रेसिडन्स काय करत असतं, एखादं एक्सप्रेशन झालं, ठीक आहे, ते कसं इव्हॅल्युएट होणार. फॉर एक्झाम्पल, आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. समजा 2+3 इंटू 2 घेऊया. ठीक आहे, हे झालं एक एक्सप्रेशन. तर हे एक्सप्रेशनचा फ्लो कसा असणार, ते इव्हॅल्युएट कसं होणार, कोणत्या ऑर्डरमध्ये इव्हॅल्युएट होणार, पहिले 2+3 होणार की 3×2 होणार. सो हे काय आहे, प्रेसिडन्स आहे. आता मी तुम्हाला दोन वेजनी करून दाखवते. पहिले आपण काय करूया, 2+3 काय झालं, 5 झालं, इंटू 2 झालं. ठीक आहे, मग 5×2 किती झालं, 10 झालं. ठीक आहे, ह्याच्यात पहिले काय केलं आपण, ह्याच्यात पहिले आपण केलं ॲडिशन केली. 2+3 5 झालं, 5×2 = 10 झालं. नंतर ना आपण काय करूया, पहिले मल्टिप्लिकेशन करून टाकूया. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन 3×2 किती झालं, 6 झालं. प्लस काय करूया आपण, 2 करूया. सो ह्याची ॲडिशन होती 6 + 2 8. ठीक आहे, सो ह्याचे दोन डिफरंट आन्सर आले. पहिले 10 आलाय, नंतर 8 आले. पहिल्या ह्याच्यात आपण ॲडिशन करून घेतली 2+3 आणि नंतर ना मल्टिप्लिकेशन केलं. आणि सेकंड ह्याच्यामध्ये आपण पहिले मल्टिप्लिकेशन करून घेतलं आणि नंतर ना +2 त्याच्यात ॲड केलं. सो प्रेसिडन्स इथं काय वर्क करत असतं. सो आता तुम्ही इथे बघू शकता, आपलं एक्सप्रेशन काय, 2+3 × 2 आहे. ठीक आहे, सो तुम्ही इथे बघू शकता, जे मल्टिप्लिकेशन आहे, हे थर्डवालं जिथे मल्टिप्लिकेशन आहे त्याची हायर प्रेसिडन्स आहे दॅन प्लसपेक्षा. ठीक आहे, मग आपल्याला इथे काय करावं लागणार, पहिले आपण इथे 3×2 करायला लागेल. ठीक आहे, 3×2 किती झालं, 6 झालं, +2 म्हणजे ह्या दोघांमधलं आन्सर कोणतं राईट आहे, तर 8 आन्सर हे राईट आहे. ठीक आहे, हे काय आहे, राईट आन्सर आहे, हे राईट आन्सर आहे. ह्या दोघांपैकी जर आपल्याला इव्हॅल्युएट करायचं असेल तर कोणतं आन्सर, का हे राईट आन्सर आहे, कारण प्रेसिडन्स कशाचा हायर आहे, मल्टिप्लिकेशनचा हायर आहे. सो आपण 3×2 केलं. ठीक आहे, हे झालं एक सिम्पल एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेसिडन्स कसे वर्क करतायत ते कळलं. सो आपण एक सेकंड एक्झाम्पल असं घेऊया. आता एक एक्झाम्पल आपण ह्याचं घेऊया. ठीक आहे, एंटर, फॉल्स अँड फॉल्स ऑर ट्रू. आता ह्याचे पण आपण काय करूया, दोन टाईपचे आपण दोन्ही टाईपने आपण करून बघूया. ठीक आहे, जसं आपण 2+3 × 2 केलं, पहिले ॲडिशन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर मल्टिप्लिकेशन आधी, नंतर प्लस आधी, प्लस नंतर हे जे असे आपण दोन वेजनी केले, तसं इथे पण आपण 2 वेजनी करून बघूया. ठीक आहे, फॉल्स अँड फॉल्स. पहिले काय करूया, फॉल्स अँड फॉल्स काय होतं, तर हे फॉल्स. ठीक आहे, पहिले अँड आपण परफॉर्म करूया. फॉल्स अँड फॉल्स काय झालं, फॉल्स झालं. ऑर हे दोघांचं झालं, इथपर्यंत आपण केलं. फॉल्स अँड फॉल्स काय झालं, फॉल्स झालं. नंतर ऑर काय, इथे ट्रू आहे, मग इथे ट्रू घेऊया. मग फॉल्स और ट्रू काय झालं, ह्याचं आन्सर काय झालं, ट्रू झालं. ठीक आहे, इथपर्यंत ओके आहे. नंतर सेकंड पण आपण घेऊया. आता आपण काय केलं, अँड पहिले परफॉर्म केलं. आता नंतर काय करूया, फॉल्स और ट्रू पहिले परफॉर्म कर. फॉल्स और ट्रू काय झालं, ट्रू झालं. ठीक आहे, इथं मी लिहिलं ट्रू. ठीक आहे,
नंतर ना अँड कशासोबत करायचं, एवढं मी केलं, आता एवढं राहिलं. ठीक आहे. मग नंतर ट्रू अँड फॉल्स, हे काय झालं, फॉल्स झालं. आता ह्या दोन्हीमधला आन्सर कोणता बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं असेल तर आपण पहिले प्रेसिडन्स पाहूया. ठीक आहे. तर प्रेसिडन्स काय सांगतंय, पहिले काय आहे, अँड आहे, नंतर ना ऑर आले. प्रेसिडन्स कशाचा हायर आहे, अँडचा हायर आहे. नंतर ना आपल्याला पहिले अँड करायला लागेल. फॉल्स अँड फॉल्स काय झालं, फॉल्स झालं. ठीक आहे. हे फॉल्स अँड फॉल्स काय झालं, फॉल्स झालं. नंतर ना ऑर ट्रू त्याच्यात मिस केलं, मग फॉल्स ऑर ट्रू काय झालं, हे ट्रू झालं. मग राईट आन्सर कोणतं आहे, हे राईट आन्सर आहे. ट्रूवालं हे आपलं राईट आन्सर आहे, कारण आपण काय केलं, प्रेसिडन्स फॉलो केली. ठीक आहे. प्रेसिडन्स फॉलो केल्यानंतर ना आपल्याला आन्सर आलेलं आहे, ट्रू आन्सर आलेलं आहे. मग हे काय झालं, राईट आन्सर झालेलं आहे आपलं. ओके, हे राईट आन्सर झालं आहे. आता आपण काय करूया, हे आपल्याला प्रेसिडन्स समजलेलं आहे. ठीक आहे. की आपण जेव्हा एखादं एक्सप्रेशन असेल ते इव्हॅल्युएट करत असतो, त्याची ऑर्डर काय असते, कोणतं आपल्याला पहिले घ्यायचं आहे, कोणतं नंतरनं घ्यायचं, हे आपल्याला बेसिक कळलेलं आहे. ठीक. सो आता आपण एक थर्ड एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. आता आपण प्रेसिडन्सचं तर पाहिलेलं आहे, आपण एक थर्ड एक्झाम्पल घेऊया अजून एक. तो इथे आपण एक्झाम्पल घेऊया, 2 एक्सपोनंट 3 एक्सपोनंट 2, हे आपण एक्झाम्पल इथे घेऊया. तर आता काय करूया आपण, की पहिले आता आपण प्रेसिडन्स बघितलं की जर प्लस असेल मल्टिप्लाय असेल एकाच आपल्या एक्सप्रेशनमध्ये, तर आपण काय करायचं, कोणतं प्रेसिडन्स पहिले घ्यायचं, कोणतं नंतर न घ्यायचं, हे तर आपण पाहिलेलंच आहे. पण इथे काय झालं आहे, इथे दोन्ही जे ऑपरेटर आहे ते सेमच आहे, एक्सप्रेशनमध्ये ऑपरेटर एकच आहे आणि तो सेम आहे. ठीक आहे. एक्सपोनंट आले, मग अशा केसमध्ये काय करायचं, तर ते आपण पाहूया. मग पहिले आपण काय करणार की 2 एक्सपोनंट आपण इथे 3 घेणार. ठीक आहे. 2 एक्सपोनंट 3 म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं की 2 मल्टिप्लाय 3 टाइम्स आहे. ठीक आहे. म्हणजे 2, आता इथे मी ए करून घेते आणि इथे काय करणार, 2 मल्टिप्लाय, हे किती, 3 टाइम्स, ह्याचं किती झालं, 8 झालं. ठीक आहे. हे एवढ्याचं आन्सर किती झालं, 8 झालं. 8 टू दी पॉवर ऑफ 2 किती झालं, आता ते करूया आपण. 8 टू दी पॉवर ऑफ 2. ठीक आहे. मग 8 टू दी पॉवर ऑफ 2 म्हणजे 8 किती टाइम्स झाला, 2 टाइम्स झाला. 8 मल्टिप्लाय बाय 8, हे किती झालं, 64. ह्याचं फर्स्ट आन्सर आलं 64. आता सेकंड काय आहे, हे तर मी बी करून देते. ह्याच्यात पण आपण पाहणार की कोणतं आन्सर राईट आहे. ठीक आहे. मग नंतर मी इथं बी केलं. मग आपण ह्या केसमध्ये काय करूया, फर्स्ट केसमध्ये आपण काय केलं, 2चं पहिले एक्सपोनंट घेतलं आपण, 2 एक्सपोनंट 3 घेऊन टाकला. आता काय करूया आपण, 3 एक्सपोनंट 2 घेऊया. 3 एक्सपोनंट 2 किती झालं, की 3 हे 2 टाइम्स, म्हणजे 3 इंटू 3, हे किती झालं, 3 इंटू 3, हे किती झालं, 9 झालं. ठीक आहे. ह्याचं आन्सर किती झालं, 9 झालं. 3 इंटू 3चं आपण एवढ्याचं आन्सर इथे लिहूया. ह्याचं किती झालं, 9 झालं. नंतर ना काय झाले, 2 एक्सपोनंट आलं ना, मग असं लिहायचं आहे, 2 एक्सपोनंट 9. 2 एक्सपोनंट 9 किती झालं, म्हणजे 2 किती टाइम्स आहे, 9 टाइम्स. 2 किती टाइम्स आहे, 9 टाइम्स आहे, म्हणजे असं येईल, हे असे सो ऑन, हे असे 9 टाइम्स. मग ह्याचा आन्सर किती झालं आहे, ह्याचा आन्सर होणार आहे 512. ठीक आहे. ह्याचं आन्सर 512 आलं. हे झालं आपलं. तर ह्या दोघांपैकी आन्सर राईट कोणतं आहे, 64 राईट आहे की 512 राईट आहे, हे आपल्याला कसं कळणार, तर इथे येतं असोसिएटिव्हिटीचा गेम होतो. इथे काय यूज होतं, असोसिएटिव्हिटी यूज होतं. केव्हा यूज होतं, जेव्हा ऑपरेटर्स आहेत त्या ऑपरेटर्सचं एक सेम प्रेसिडेन्स होऊन जातं, तेव्हा असोसिएटिव्हिटी डिसाईड करते की ते कसं इव्हॅल्युएट होणार, लेफ्ट टू राईट इव्हॅल्युएट होणार की राईट टू लेफ्ट इव्हॅल्युएट होणार. ठीक आहे. आता हे एक्सप्रेशन झालं, हे एक्सप्रेशन कसं इव्हॅल्युएट होणार, पहिले आपण काय केलं, 2 एक्सपोनंट 3 केलं, नंतर ना आपण त्या आन्सरशी एक्सपोनंट 2 केलं. ठीक आहे. तर हे कसं इव्हॅल्युएट होणार, राईट टू लेफ्ट इव्हॅल्युएट होणार की लेफ्ट टू राईट इव्हॅल्युएट होणार,
हे कशावरनं ठरवत असतं, हे असोसिएटिव्हिटी नंतर ठरवत असतं. असोसिएटिव्हिटी आपण केव्हा यूज करतो, जेव्हा ऑपरेटर्स हे सेम प्रेसिडेन्सचे असतील. ठीक आहे, आता इथं ऑपरेटर्स हे सेम प्रेसिडेंटचे होते, एक्सपोनंट होतं. मग आता आपण ह्या ऑपरेटर्समध्ये पाहूया की जे एक्सपोनंट असतं आणि जे असाइनमेंट ऑपरेटर असतं, जे एक्सपोनंट आणि असाइनमेंट ऑपरेटर हे दोनच ऑपरेटर असे आहेत ज्यांची असोसिएटिव्हिटी ही राईट टू लेफ्ट आहे. कोणते कोणते? असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर अँड एक्सपोनंट, जे आपण आता एक्झाम्पलमध्ये बघतोय, त्याची असोसिएटिव्हिटी कशी जाते, राईट टू लेफ्ट. आणि बाकीच्या सगळ्यांची, जे इथे ऑपरेटर्स आहे बाकीचे सगळ्यांची असोसिएटिव्हिटी कशी आहे, लेफ्ट टू राईट आहे. अदर्स लेफ्ट टू राईट. ठीक आहे. सो आता जर एक्सपोनंटची राईट टू लेफ्ट असेल तर ह्या दोघांपैकी आन्सर कोणता राईट असेल? सो हे फर्स्ट वाले राईट असेल, 64 आन्सर येईल. काय येईल? कारण आपण पहिले काय करणार, 2 एक्सपोनंट 3 किती झालं, 8 झालं. मग 8 एक्सपोनंट 2 किती झालं, 64 झालं. मग अकॉर्डिंग टू द असोसिएटिव्हिटी द राईट आन्सर इज 64. हे राईट आन्सर झालं. ठीक आहे, हे राईट आन्सर झालं. 64 इज द राईट आन्सर. ठीक आहे. सो आपण प्रेसिडन्स पाहिलं, असोसिएटिव्हिटी पाहिलं आहे ऑपरेटर्समध्ये. सो वन बाय वन आपण हे जे ऑपरेटर्स आहेत ते बघूया. त्याचं आपण प्रॅक्टिकल, त्याचं एक्झाम्पल पण म्हणजे आपण व्ही एस कोडवर त्याचं रन पण करूया. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रेसिडन्स कसे वर्क करतात, असोसिएटिव्हिटी कशी फ्लो होती, राईट टू लेफ्ट होती का लेफ्ट टू राईट होती, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये ऑपरेटर्स पाहणार आहोत विथ देअर एक्झाम्पल्स. सो तोपर्यंत डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.